हॅलो नमस्ते मैत्रिणींनो, मी प्राजक्ता तुमच्या सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप मनापासून स्वागत करते। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे 34 साइजचा डीप नेक मध्ये प्रिन्सेस कट ब्लाउज। पूर्ण कटिंग आणि शिलाई एकाच व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। परफेक्ट फिनिशिंग, परफेक्ट फिटिंग, बऱ्याच काही टिप्स पण तुम्हाला इथं बघायला भेटतील, शिकायला भेटतील। त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता बघा। आवडला तर लाईक करा, शेअर करा, आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा। त्याचबरोबर ऑनलाइन क्लासेस चालू आहेत। तुम्हाला जर बेसिक टू ॲडव्हान्स ब्लाउज शिकायचे असतील, ड्रेस शिकायचे असतील तर मी स्क्रीनवरती माझा एक नंबर दिलेला आहे। या नंबरला कॉन्टॅक्ट करा, तुम्हाला डिटेल्स मिळतील। छान अशी ऑफर पण चालू आहे ॲडमिशन वरती। जर तुम्हाला कोर्स करायचा असेल तर नक्की कॉन्टॅक्ट करा। क्लासचा लाइफ टाइम ॲक्सेस आहे, लाइफ टाइम सपोर्ट आहे, तर नक्की तुम्ही जॉइन करू शकता। त्याचबरोबर पेपर पॅटर्न सुद्धा अवेलेबल आहेत। तुम्हाला जर ब्लाउजचे पेपर पॅटर्न ऑर्डर करायचे असतील तरीही याच नंबरला तुम्हाला व्हॉट्सअपला मला मेसेज करायचे आहेत। याच्या पुढच्या ज्या काही डिटेल्स असतील त्या तुम्हाला व्हॉट्सअपला मिळतील। ठीक आहे, कॉल कुणीही करू नका, फक्त व्हॉट्सअपला मेसेज करा, तुम्हाला थोड्या वेळात रिप्लाय मिळेल। चला तर मग जास्त वेळ घेत नाही, पटकन कटिंग शिलाईला आपण सुरुवात करूयात। तर बघा, हा जो ब्लाउज आहे तो साडीतला ब्लाउज पीस मधून बनवते। काठपदराची साडी होती, छान अशी त्यातला ब्लाउज पीस कट करून घेतलेला आहे। या ब्लाउज साठी 1.5 मीटर अस्तर घेतलेला आहे, कारण लॉंग बाही आहे याची। डायरेक्ट तुम्हाला कपड्यावरती कटिंग दाखवणार आहे मी। तुम्ही याच प्रकारे पेपर कटिंग करून हा ब्लाउज तयार करू शकता। ठीक आहे, डिटेलमध्ये जर तुम्हाला शिकायचं असेल, परफेक्ट फिनिशिंग, परफेक्ट कटिंग, ज्या काही तुम्हाला अडचणी येत असतील त्या जर तुम्हाला सॉल्व्ह करायच्या असतील तर बेसिक टू ॲडव्हान्स ब्लाउज क्लास जॉईन करू शकता। अतिशय कमी फी मध्ये आहे आणि आता सध्या डिस्काउंट पण चालू आहे त्याच्यावरती। जॉईन करायचं असेल तर मला व्हॉट्सअपला मेसेज करा, तुम्हाला डिटेल मिळून जातील। आता इथे बघा, अस्तर जे आहे ते 4 फोल्ड करून घ्यायचे, कारण बॅक पार्ट आणि फ्रंट पार्ट एकत्र कटिंग करायचं आहे म्हणून। तर अशी डबल घडी असते अस्तरची, त्याला फोल्ड करायचं, 4 फोल्ड करून घ्यायचं आहे। ठीक आहे, इथे मी याला 4 फोल्ड केलं। छातीच्या साईज प्रमाणे याला फोल्ड करायचं असतं। जसं की आता छातीचा चौथा भाग आपला किती आहे त्याच्यामध्ये अर्धा इंच लूजिंग ठेवायचं, लूजिंग प्लस 3 इंच मार्जिन। या प्रकारे आपल्याला याची घडी घ्यायची असते। तर इथे मी घडी फोल्ड करून घेते, त्यानंतर कट करून काढायचं आहे अस्तर यामधून। हे अस्तर कटिंग झाल्याच्या नंतर याच्यावरती आता आपल्याला माप टाकायला सुरुवात करायची। तर बघा, अस्तर 4 फोल्ड आहे आणि ब्लाउजची पूर्ण उंची तयार करायची आहे मला 14 इंच। तर मार्किंग करायचं आहे आपल्याला 15 इंच वरती आणि प्लस 1 इंच एक्स्ट्रा घ्यायचा आहे फ्रंट पार्टसाठी। म्हणजे टोटल हे अस्तर 16 इंचाचं उंचीला ठेवायचं आहे, जे की फोल्डमध्ये हे 16 इंचच आहे। 2 ठिकाणी मार्किंग करून मी इथं लाईन मार्क करून घेते, खाली जे काही काठ आहेत ते निघून जातील। अशा प्रकारे आपल्याला उंचीचं माप घ्यायचं आहे। फ्रंटला 2 इंच उंचीमध्ये एक्स्ट्रा लागतं आणि बॅकला 1 इंच लागतं, दोन्ही एकत्र कटिंग करतोय म्हणून अशा प्रकारे हे मार्किंग केलेलं आहे। आपलं पूर्ण मार्किंग झाल्यानंतर बॅक पार्टमधून फ्रंटसाठी जेवढं एक्स्ट्रा आपण ठेवलेलं आहे ते कट करून काढायचं असतं, ते पुढे समजेल तुम्हाला। साईज प्रमाणे शोल्डर मी 5.5 ठेवलेले आहेत। ठीक आहे, आणि उंची घ्यायची आहे याची, मुंडा उंची 6.5 इंच। तर 6.5 आहे ते प्रत्येकाच्या घेरप्रमाणे घेतलं जातं, कमी जास्त असू शकते। इथे आडवी लाईन मी मार्क केली। आता याच लाईनवरती आपल्याला मुंडा उंची जोडायची आहे, तर इथं अगोदर 6 इंचावरती मार्किंग करायचं आणि ही लाईन वरती जोडून घ्यायची। बघा, शोल्डरपेक्षा अर्धा इंच लाईन बाहेरच्या बाजूकडे तिरकी घेतलेली आहे। त्यानंतर इथे आपल्याला आता आडवा टेप ठेवायचा आहे आणि छातीचा चौथा भाग अधिक अर्धा इंच लूजिंग अधिक 1.5 इंचाचं शिलाई मार्जिन। अशा प्रकारे मी माप घेतलेला आहे। त्यानंतर इथे कमरेचा चौथा भाग अधिक 1 इंच टक्स मार्जिन अधिक 1.5 इंचाचं शिलाई मार्जिन। अशा प्रकारे बॅक पार्टचं मार्किंग करायचं आहे। ठीक आहे, 34 साईजचा ब्लाउज आहे। तर जी काही आपली छाती आहे व्यवस्थित मोजून चौथा भाग करायचा, लूजिंग ठेवून कटिंग करायचं आहे, कारण फिटिंग करताना आपण चौथ्या भागाने पण फिटिंग करतो, लूजिंग ठेवून पण फिटिंग करतो, पण जे एक्स्ट्रा अर्धा इंच लूजिंग ठेवलेलं आहे ते आपल्याला करेक्शनसाठी लागतं म्हणून। आता फ्रंटसाठी माप वाढवते, 2 इंच टक्स रुंदी कमरेमध्ये आणि मुंड्याच्या बाजूकडे 1.5 इंच वाढवलेला आहे प्रिन्सेस कटच्या मार्जिनसाठी। आता इथे 1.5 इंचावरती गोलाईसाठी मार्किंग केलं कोपऱ्यातून आणि इथं अशी मुंड्याची गोलाई देऊन घेतली। आता हे आपलं मार्किंग झालेलं आहे। केलेल्या मार्किंग प्रमाणे इथं याला कट करून घ्यायचे। त्यानंतर हे दोन्ही अस्तर सेपरेट करायचे, बॅक आणि फ्रंट क्रॉस कटिंग करायचं आहे। मुंड्याच्या लाईनच्या साईडला तुम्हाला दिसत असेल बघा एकदा,
ठीक आहे, ते तुम्ही मार्किंग करून घेतलं तरी चालेल किंवा कट करताना थोडंसं क्रॉस कटिंग केलं तरी चालेल. आता इथे बघा खालून अगोदर लेवल करून घेते आणि मग नंतर हे दोन्ही पार्ट सुट्टे करते. शोल्डरमध्ये अस्तर फोल्ड आहे तर हे फोल्ड कट करून घेतलं. यानंतर आपल्याला हे दोन्ही अस्तर सेपरेट करायचे आणि अगोदर बॅक पार्ट घ्यायचा. बॅक पार्टमधून उंचीमध्ये जे एक्स्ट्रा 1 इंच आहे ते कट करायचं आणि साईडला आपण 1.5 इंच 2 इंच जे काही वाढवलेलं आहे ते सुद्धा कट करून काढायचं आहे, कारण बॅक पार्ट आपला एकदम परफेक्ट पाहिजे आपल्याला. अशा प्रकारे साईडला बघा 1.5 इंचाचं शिलाईचं मार्जिन आहे. याच्यात गोल गळा आहे डीपमध्ये. तुम्ही कुठलाही पॅटर्न डिझाईनचा तयार करू शकता. गळा उंची 10.5ची तयार करायची. मी 11 इंचावरती मार्किंग केलं म्हणजे अर्धा इंच मार्जिन ठेवायचे. 2.25 इंच गळा रुंदी घेतलेली आहे साईजप्रमाणे या प्रकारे. आणि याचा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे. गोल गळ्याचं कटिंग करायचं आहे. तुम्ही कुठलाही गळा इथे तयार करू शकता. मी सिंपल तुम्हाला डीपमध्ये छान असा मस्त फिटिंगचा ब्लाऊज दाखवते. काही अडचण आली तर मला कमेंटमध्ये मेसेज करा. अशा प्रकारे मी याचं कटिंग करून घेतलेलं आहे. आता हा आहे फ्रंटचा अस्तर. याच्यावरती आपल्याला अगोदर मी खालची लाईन मार्क करून घेते आणि त्यानंतर माप टाकूयात. तर इथं बघा गळ्याचं मार्किंग अगोदर करते. 2.25 इंच गळा रुंदी दोन्ही बाजूकडची सेम ठेवायची आहे, कमी जास्त करायची नाही. गळ्याची उंची मार्क केलेली आहे 7 इंच वरती. खालचा ब्रॉडनेस आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. 3-3.5 इंच असा बॉक्स तयार करून घेतला आणि याच्यामध्ये गोल मार्क केला. प्रिन्सेस कटमध्ये आपण कुठल्याही आकाराचे गळे तयार करू शकतो. मी सिंपल गोलमध्ये बनवते. इथे आडवा टेप ठेवला आहे. फोल्ड बाजूकडून 4 इंचावरती मार्किंग केलं आणि लाईनपासून वरती टक्स उंची पण 4 घेतली आहे आणि प्रिन्सेसचा असा शेप दिला. त्यानंतर आपण टक्स रुंदी ठेवलेली आहे 2 इंच. 2 इंचचा टक्स घेऊन असा हा इकडे जोडून घेतला. अर्धा इंच मुंडामध्ये कटिंग होणार आहे तर अर्धा इंचाचा पॉईंट घेतला. याच्यामध्ये हा असा आकार जोडून घेतला. प्रिन्सेस कटचा शेप एकदम परफेक्ट देता आला पाहिजे तरच ती कटोरी व्यवस्थित जोडली जाते आणि अंगावर घातल्यानंतर फिटिंगला व्यवस्थित ब्लाऊज बसतो. तर बघा याला मी असं कट करून घेत आहे फोल्ड असल्यामुळे, कारण फ्रंट हुक ब्लाऊज बनवतोय. आता इथे याचे जे टक्स आहेत ते कट करून घेते. तुम्हाला जर डायरेक्ट पेपरवर कटिंग करायचं असेल तर तुम्ही करू शकता. पेपर याच्यावरती कपड्यावर ठेवून पुन्हा कटिंग करायचं किंवा असं डायरेक्ट जर कपड्यावरती करायचं असेल तरी पण तुम्ही करू शकता. जी पद्धत सोपी वाटते ते वापरा. आता सगळे पार्ट जे आहेत ते मेन कपड्यावरती कट करून घ्यायचे आहेत. तर इथं मी प्रत्येक पार्ट मेन कपड्यावरती ठेवून कट करते. बाहीचं कटिंग केलेलं नाही आहे कारण कपडा किती शिल्लक राहतोय हे बघून बाही कट करायची आहे मला. म्हणून मग मी काय केलं, फक्त फ्रंट आणि बॅक याचा आधी काढून घेतला आणि उंचीला रुंदीला कपडा किती राहतोय याचा अंदाज घेऊन मी बाहीचं कटिंग करणार आहे. तर भरपूर कपडा शिल्लक राहिला आहे. याची जी बाही आहे ती काउल स्लीव्ज बनवायची आहे जी आता ट्रेंडिंगमध्ये, तर तीच बनवूयात. त्याच्यासाठी अस्तर आपल्याला फोल्ड करायचं आहे. छातीचा चौथा भाग आपण लुजिंग ठेवून जो घेतलेला आहे त्याच्यामध्ये अर्धा इंच आपल्याला जास्त घेऊन मार्किंग करायचं आहे. 9.5 इंचाची घडी घेतली आहे मी आणि तयार उंची 10.5 तयार करायची आहे. 11.5 इंचावरती मार्किंग केलं. इथे पण आडवी लाईन मार्क केली. यानंतर आपल्याला आता 3.5 इंच कॅप हाईट घेऊन बाहीचा शेप द्यायचा आहे. पुढच्या मुंड्याची गोलाई अर्धा इंच खोल देऊन मार्क केलं. 5.5 इंच दंड घेर अधिक 1.5 इंच शिलाई मार्जिन आणि हा पॉईंट इथे मी देऊन घेतला. त्यानंतर वरती 3.5 इंच आणखी वाढवलं आणि हा शेप असा याच्यामध्ये मिक्स करून घेतलेला आहे. काउल स्लीव्ज आहे ही, जी घातल्यानंतर खूप सुंदर दिसते, फिटिंगला छान बसते. तर याचं असं कटिंग केलं. तुम्ही साधी सिंपल बाही पण बनवू शकता. आता मेन कपड्यावरती कट केलेलं जे अस्तर आहे ते ठेवायचे आणि हे कटिंग करून घ्यायचे. बघा व्यवस्थित फोल्ड बाजू ठेवायची आहे कटिंग करताना आणि थोडासा जॉईंट द्यावा लागणार आहे तर मी देऊन घेईल तो. या प्रकारे तुम्हाला मी पूर्ण कटिंग दाखवलेलं आहे. कटिंगमध्ये जर काही समजलं नसेल तर मला कमेंट करा आणि आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि खूप डिटेलमध्ये शिकायचं असेल परफेक्ट फिनिशिंग, मेजरमेंट नॉलेज, फिटिंग, बऱ्याच काही गोष्टी तर बेसिक टू ॲडव्हान्स ब्लाऊज क्लास तुम्ही जॉईन करू शकता. आता इथं बघा सगळ्यात आधी मी बाहीला तयार करायला घेतलेला आहे. तर अस्तर जोडायचं आहे. याला खालच्या बाजूकडे अर्धा इंचाचं मार्जिन घेऊन शिलाई करायची. कपडा कसा ठेवायचा आहे बघा,
सरळ कपड्यावरती अस्तर ठेवायचे आणि मग पलटी करायचे। जॉईंट आहे तो अस्तर जोडल्यानंतर देणार आहे, कसा द्यायचा ते पण तुम्हाला बघायला मिळेल। फक्त वरती कोपऱ्यामध्ये जर तुम्हाला जॉईंट द्यायचा असेल तर तुम्ही आता मी जसं दाखवणार आहे त्या प्रकारे तुम्ही जॉईंट देऊ शकता, पण पूर्ण खाली बसून जर जॉईंट द्यायचा असेल तर तो अगोदर कपड्यालाच द्यावा लागेल आणि त्यानंतर मग आपल्याला अस्तर जोडायचे। सगळीकडे शिलाई देऊन घ्यायची आणि जो काही बाजूला याच्या एक्स्ट्रा कपडा आहे तो कट करून काढायचा आहे। बघा इथे मी सगळीकडे शिलाई देऊन घेतलेली आहे। आता याचा साइडने एक्स्ट्रा कपडा कट करते, एक बाही दाखवते, अशीच दुसरी पण तयार करून घ्या तुम्ही। आता इथे जॉईंट द्यायचा आहे बघा, हा जो तुकडा आहे तो इथे असा याच्यावर ठेवायचा आणि शिलाई द्यायची आणि मग बाहेरच्या बाजूकडे करून पूर्ण जेवढं अस्तर आहे त्याला शिलाई देऊन एक्स्ट्राचा कट करून काढायचा। अशा प्रकारे तुम्ही शॉर्टकटमध्ये आणि चांगल्या फिनिशिंगमध्ये जॉईंट जो आहे तो देऊ शकता। छोटे जॉईंट असतील तर या प्रकारे नक्की द्या आणि तुम्हाला जर ही पद्धत नसेल आवडली तर अगोदर कपड्याला तुम्हाला जॉईंट देऊन घ्यायचं आहे आणि मग अस्तर जोडायचे। डिझाइन इथे आता थोडी मॅच होत नाहीये, पण तुमच्याकडून होत असेल तर तुम्ही मॅच करूनच जॉईंट आहे ते देऊन घ्या। बघा इथे पण मी सगळीकडे अशी शिलाई देऊन घेत आहे आणि जो काही याच्या बाजूला एक्स्ट्रा कपडा आहे तो कट करून घेते। आता याला आपल्याला प्लीट्स घ्यायचे आहेत वरच्या बाजूकडे, तर काय करायचं याला फोल्ड करायचं, सेंटर काढायचा, त्यानंतर आपल्याला 3.5 इंच आपण उंचीमध्ये वाढवलेला आहे त्याचंही मार्किंग करायचं आणि प्लीट्स देऊन घ्यायच्या आहेत। कशा द्यायच्यात बघा, सेंटरला एक मार्किंग केलं मी आणि आडवी लाईन मार्क केली, जेवढी उंची वाढवली होती त्याची। तुम्ही तर कट्स पण देऊ शकता, लाईनच मार्किंग केली पाहिजे असं काही नाहीये। आणि सरळ बाजूकडून घ्यायचे आपल्याला प्लीट्स द्यायला, तर काय करायचं वरच्या बाजूकडे त्याचं डायरेक्शन करायचं आहे एका साईडचं आणि दुसऱ्या साईडचं पण वरच्या बाजूकडेच करायचं आहे। तर सी टाईप डिझाईन याची बनली पाहिजे। दोन्ही बाजूकडच्या प्लीट्स एका साईजमध्ये आणि एकसारख्या घ्यायच्या आहेत आपल्याला, म्हणजे एका बाजूला 4 आल्या तर दुसऱ्या बाजूकडे पण 4च घ्यायच्या आहेत। अशा प्रकारे दोन्ही बाही आपल्याला तयार करायचेत। ठीक आहे, एक झाली, मी दुसरी अशीच तयार करते। आता यानंतर आपल्याला राहिलेला जो ब्लाउज आहे तो कंप्लीट करायचा आहे, तर अस्तर जोडून घ्यायचं आहे अगोदर। इथे बघा गोलगळा फक्त अस्तरचा कट केलेला आहे आणि इथे मी मेन कपड्यावर अस्तर जे आहे ते उलट्या बाजूकडे ठेवलेलं आहे। आता याला काय करायचं, सगळीकडे शिलाई द्यायची आणि एक्स्ट्रा कपडा जो आहे तो कट करून घ्यायचा आहे। छान फिनिशिंगमध्ये अस्तर जोडायचं आहे। कपड्यामध्ये अस्तरमध्ये कुठेही झोळ नाही आला पाहिजे, लूज नाही राहिलं पाहिजे, कपडा तुमचा तिरका नाही झाला पाहिजे जोडताना, एकदम प्रॉपर फिनिशिंगमध्ये अस्तर जोडायचं आहे। मी कसं जोडते बघा, डायरेक्ट येत नसेल तर याला तुम्ही पिना लावून घ्या आणि मग त्याची शिलाई करा, म्हणजे अस्तर व्यवस्थित जोडलं जाईल, सारखं सारखं काढावं लागणार नाही आणि मग आपल्याला एक्स्ट्रा कपडा कट करून घ्यायचा आहे। पूर्ण गळ्यातून साइडने पूर्ण कटिंग करायचे। गळ्याला मी पाइपिंग करणार आहे, जे की या व्हिडिओमध्ये नाही दाखवलं, पण तुम्हाला पाइपिंग जर शिकायचं असेल तर चॅनलवरती व्हिडिओ अपलोड आहेत पाइपिंगचे, तसं बघून तुम्ही पाइपिंग याला करू शकता। ऑलरेडी व्हिडिओ खूप मोठा आहे त्यामुळे मी पाइपिंग नाही दाखवलं, पण अगोदर दाखवलेलं आहे, तर जाऊन बघू शकता। टक्स घ्यायचे आहेत, मी सेंटरपर्यंत साइड पार्ट फोल्ड केला, 1/2 इंच रुंदी आणि 4 इंच उंची या मापाचा आपल्याला इथं टक्स घ्यायचा आहे। इथे बघा टक्स घेतला, आता ही पण साइड आपल्याला अशी फोल्ड करायची आहे आणि इथे पण टक्स घ्यायचा आहे। एका रेषेमध्ये एकदम व्यवस्थित टक्स घ्यायचा आहे। फोल्ड बाजूकडे पण एक शिलाई द्यायची फिनिशिंगसाठी। यानंतर याला कमरपट्टी बसवायची आहे। 1/2 इंचाचं मार्जिन घेऊन इथं मी ही कमरपट्टी बसवत आहे। मार्जिन सेम ठेवायचं, कमी जास्त करू नका। परफेक्ट मापाचा ब्लाउज बनवायचा असेल तर मार्जिन एका पॉइंटने जरी कमी जास्त झालं तरी मापामध्ये बदल होतो, त्यामुळे परफेक्ट मार्जिन घेऊन आपल्याला पट्टी बसवायची आहे। त्यानंतर पट्टी बाहेरच्या बाजूकडे करायची, एक दाब शिलाई देऊन घ्यायची आणि मग पूर्ण पट्टी आतमध्ये फोल्ड करायची। याच्यावरती किनारीला शिलाई द्यायची आहे। तुम्हाला समजायला लेस वगैरे लावायची असेल किंवा काठ काढून ठेवलेले असतील ते लावायचे असतील तर ते तुम्ही आत्ताच लावून घ्या। यानंतर आता आपल्याला याचा फ्रंट बनवायचा आहे, त्याच्यासाठी
फ्रंटचं अस्तर जोडून घेणं गरजेचं आहे, जे की मी कटोरीचं जोडते। दोन्ही पार्ट असे आपल्याला समोरासमोर ठेवायचे आहेत आणि सगळीकडे शिलाई द्यायची। त्यानंतर याचा एक्स्ट्राचा जो काही कपडा आहे तो कट करून काढायचा आहे। इथे बघा दोन्हीला शिलाई दिली आणि आता एक्स्ट्रा कपडा मी याचा कट करून घेत आहे। एकदम फिनिशिंग मध्ये कटिंग करायचे, अस्तर बिलकुल कट नाही करायचं। अस्तरवरती आपलं मेन कटिंग आहे, मूळ कटिंग आहे, त्याच मापाचं आपण ब्लाउज बनवतोय, त्यासाठी व्यवस्थित कटिंग करायचं आहे। आता आपल्याला फ्रंट पार्टचा जो साइड भाग आहे त्याला आपल्याला अस्तर जोडून घ्यायचंय। ते पण मी अशी समोरासमोर ठेवून चेक करते आणि त्यानंतरच शिलाई देत असते, जेणेकरून कुठलाही पार्ट आपला एकाच बाजूकडचा बनायला नको। शिलाई द्यायची सगळीकडे, एक्स्ट्रा कपडा कट करायचा। आता इथे तुम्हाला जर पाइपिंग करायचं नसेल तर तुम्ही सिंपल गळा पलटी करून पण तयार करू शकता। याला पेपर कॅनव्हास वापरून गळा तयार करू शकता। भरपूर ऑप्शन आहेत, दोरी पाइपिंग करू शकता। तर जे तुम्हाला आवडेल ते तुम्ही करा। आता इथं मी एक्स्ट्रा कपडा याचाही कट करून घेतेय। अतिशय सोप्या पद्धतीमध्ये कटिंग शिलाई दाखवत आहे। बघा हे दोन्ही पार्ट आपले तयार झालेले आहेत अस्तर जोडून। ह्याचा फक्त एक्स्ट्राचा जो काही कपडा आहे तो मी कट करून घेते आणि त्यानंतर आपण याचा कटोरीचा जो भाग आहे तो जोडून घेऊयात। आता हे दोन्ही भाग आपले असे तयार झालेले आहेत। तर बघा कटोरी जी आहे ती मुंढ्याच्या बाजूकडून जोडायला सुरुवात करायची। या अगोदर आपण काय करायचो, खालच्या बाजूकडून जोडत होतो। त्याचं कारण पण एक होतं, कारण उंचीमध्ये आपण आणखी 1 इंच म्हणजे 2 इंच फ्रंटला ठेवत नव्हतो, पण त्यावेळेस आपल्याला आर्महोलच्या बाजूकडे कटोरी थोडीशी कमी पडायची आणि ते मुंडा गोलाईमध्ये इक्वल होत होतं। पण आता तसं न करता आपण ब्लाउजची उंचीमध्ये बदल केलेला आहे आणि 1 इंच एक्स्ट्रा आणखी ठेवून जी आपण आता ब्लाउज बनवतोय ते एकदम परफेक्ट होतो। टक्सच्या बाजूकडे तो उचलला जात नाही। त्यामुळे करेक्शन त्याचं कसं करायचं आहे उंचीचं, कारण उंची तर जास्त ठेवली आहे पण आता तीच उंची आपल्याला बॅक पार्ट प्रमाणे बनवायची आहे, तर ते पण करता आलं पाहिजे। तर कसं करायचं आहे बघा, दोन्ही कटोऱ्या अगोदर व्यवस्थित अशा मी जोडून घेतलेल्या आहेत अर्धा इंचाचं मार्जिन ठेवून। इथे आपल्याला आता काय करायचं आहे बघा, ह्या दोन्ही भागांना असं एकत्र मिळवून ठेवायचं आणि अर्धा इंचाची गोलाई कट करायची आर्महोलची, जी आपण अगोदर केलेली नाहीये। कधीही प्रिन्स कट ब्लाउजची जी गोलाई आहे ती आपण कटोरीचा पार्ट जोडल्यानंतर कटिंग करतो। आता याला हुकपट्टी आयपट्टी लावायची। हुकपट्टी आयपट्टी तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे लावू शकता, म्हणजे कोणाला उजव्या हातावर आवडते, कोणाला डाव्या हातावर आवडते। जी कुठली साईज पाहिजे, जी कुठली साईड पाहिजे त्या साईडला तुम्ही लावू शकता। फक्त पाव इंचाचं मार्जिन घेऊन पट्टीची शिलाई करायची आहे। पाव इंचापेक्षा आपण जास्त मार्जिन घेणार नाही, कारण कुठल्याही प्रकारचं एक्स्ट्रा मार्जिन आपण हुक आणि आयपट्टीसाठी ठेवलेलं नाहीये आणि त्याची आवश्यकता पण नाहीये। पाव इंचाचं मार्जिन घेऊन दोन्ही साईडच्या पट्ट्या लावून घ्या। आता आयपट्टी लावायची आहे। मी नेहमी सांगत असते, आयपट्टी लावण्यासाठी ब्लाउज पीसचा कपडा वापरा, जो मेन फॅब्रिक असेल तुमचा तो वापरा, त्याने ब्लाउजमध्ये खूप बदल दिसतो। जेवढी पट्टी अस्तरची चांगली दिसत नाही तेवढीच छान दिसते ती म्हणजे मेन कपड्याची पट्टी। तुमच्याकडे असेल शिल्लक तर तुम्ही लावू शकता, अगदीच ऑप्शनच नसेल तर लावा अस्तर, काही प्रॉब्लेम नाही। पण जर कपडा असेल तर तुम्ही आयपट्टीसाठी मेन कपडा वापरू शकता। आता पट्टीवरून व्यवस्थित फोल्ड करून आपल्याला इथं ह्याला जोडून घ्यायचं आहे। बघा मी एकदा एक फोल्ड केलं, कारण खूप जाड कपडा आहे त्यामुळे, आणि आता पूर्ण फोल्ड केलं। हे फोल्डिंग आपल्या शिलाईपर्यंत असलं पाहिजे, म्हणजे पहिली जी आपली शिलाई आहे त्याच शिलाईपर्यंत फोल्डिंग आपल्याला ठेवून इथं एक शिलाई देऊन घ्यायची आहे। त्याच्या बाहेर जर आपण गेलो तर नक्कीच आपला हा पार्ट जो आहे तो लहान होईल प्रत्येक मापामध्ये, म्हणून खात्रीशीर आणि एकदम परफेक्ट असं मार्जिन घेऊनच तुम्हाला हुकपट्टी आयपट्टी जोडायची आहे। उंचीचं करेक्शन थोडंसं फ्रंटचं करून घेतलंय, पण अजून भरपूर करायचंय। आता इथं मी बॅक पार्ट घेतलेला आहे आणि दोन्हीच्या अर्धा इंचाचं मार्जिन ठेवून शोल्डर जोडून घेते। बाकीचं जे काही काम आहे ते आपण पुढे करूयातच। डबल शिलाई द्यायची आहे व्यवस्थित। आता बॅक आपला तयार आहे। मुंड्याच्या बाजूकडून खालच्या बाजूकडे उंची किती जास्त आहे हे बघायचं आणि एक्स्ट्राची उंची कट करायची, म्हणजे आता एवढं तयार आहे। आता एवढंच हा पार्ट तयार करायला अर्धा इंचचं मार्जिन लागेल,
तर मार्जिन ठेवून बाकी जे काही शिल्लक राहते त्याचं क्रॉसमध्ये कटिंग करायचं बघा या प्रकारे. फ्रंट आपण ॲडजस्ट करू शकतो, कट करू शकतो, कारण तो बॅक पार्टपेक्षा उंचीमध्ये 1 इंच जास्त आहे, म्हणून हे सगळं करेक्शन आपण करू शकत आहे. आपण जर 1 इंच एक्स्ट्रा नाही घेतलं तर ह्या कुठल्याच गोष्टी कराव्या लागत नाही, पण जास्त म्हणाल छान तर ही पद्धत आहे आणि फिनिशिंगसुद्धा येतं. इथं बघा दोन्ही बाजूकडे जोडून झालेलं आहे. आता कमरपट्टी लावायची आहे. कमरपट्टी लावण्यासाठी अर्धा इंचाचं मार्जिन घेऊन शिलाई द्यायची आहे. फोल्ड पट्टी वापरते मी, तुम्ही सिंगल पट्टीचा वापर करू शकता. बघा सेम जसं बॅकला पट्टी लावली ना कमरेची तशीच याला पण लावायची. अर्धा इंचाचं मार्जिन घेऊन शिलाई करायची आणि बाहेरच्या बाजूकडे करायची पट्टी, एक दाब शिलाई द्यायची, पूर्ण पट्टी आतमध्ये फोल्ड करून एक किनारची शिलाई द्यायची. लेस वगैरे लावायची असेल तर ती तुम्ही पट्टी लावायच्या अगोदर म्हणजे याला लावू शकता किंवा पट्टी लावल्याच्या नंतर पण लावू शकता. इथे बघा याला मी दोन्ही बाजूकडे पट्टी लावून घेतलेली आहे. आता पुन्हा एकदा ब्लाऊजला व्यवस्थित ठेवून सगळीकडे करेक्शन करायचं. जसं की बघा शोल्डरमध्ये कमी जास्त काय झालेलं आहे ते कट करून काढायचं, दोन्ही शोल्डर सेम आहेत का बघायचं. त्यानंतर पुन्हा एकदा खालच्या बाजूकडून आपल्याला ब्लाऊज जो आहे तो व्यवस्थित उंचीमध्ये चेक करायचा आहे. मुंड्याच्या बाजूकडे किती कपडा जास्त होतोय का कमी होतोय हे बघायचं आहे. जास्त होत असेल तर तो कट करून लेवल करायचा आहे. आपण त्याची नाही लेवल केली तर ब्लाऊजमध्ये काय होतं, जॉईंट आहेत ते खालीवरती होतात आणि बऱ्याचदा फ्रंट पार्ट मोठा होत असतो बॅकपेक्षा. हे जर सगळं करेक्शन नाही केलं तर, पण हे सगळं करत गेलात तर एकदम परफेक्ट बनतो. तर बघा व्यवस्थित असं करेक्शन मी कसं करते असंच तुम्हालाही करायचं आहे. आकार आहे तो पण व्यवस्थित देऊन घ्यायचा आहे आपल्याला याचा. यानंतर आता याची बाही जोडायची आहे. बाही जोडायला सेंटरपासून सुरुवात करायची. अर्धा इंचाचं मार्जिन घेऊन आपल्याला शिलाई देऊन घ्यायची आहे व्यवस्थित. मी सेंटर मार्किंग करते अगोदर. बाही बसवताना आर्महोलचा भाग बाहीचा पण आणि ब्लाऊजचा पण अजिबात ओढायचा नाही आहे. हलक्या हाताने बाही बसवायची. तशी बाही आपली कधीही कमी पडत नाही, ती अर्धा इंच जास्त होते. मी प्रत्येक व्हिडिओमध्ये तेच सांगते, कारण बाहीच्या घडीमध्ये खूप सगळेजण कन्फ्यूज असतात की तिची कापू. नवीन लोकांना तर कळतच नाही आणि ती नवीन असताना काय होते माहिती आहे, जास्तीत जास्त ती कमीच पडते आणि कमी पडलं की सगळं पुढचे म्हणजे पूर्ण ब्लाऊजच बदलतो. कळत नाही फिटिंग कसं करायचं, कुठला पार्ट कुठे पकडायचा, कुठे जोडायचा, काही कळत नाही. एवढं म्हणजे त्याची अवस्था बेकार होते. त्यामुळे सगळे पार्ट आपले जे आहेत ना ते व्यवस्थित पुरले पाहिजेत, बसले पाहिजेत. अजिबात ओढाताण करून जबरदस्ती काहीच बसवायचं नाही आहे. होतं असं की जो तुमचा लहान भाग आहे ना आणि त्याला तुम्ही मोठा भाग जोडताय तर तो पण लहान होतो आणि त्यामुळे सगळं साईज माप सगळंच बिघडतं. त्यामुळे या प्रकारे छान अशी तुम्हाला बाही बसवायची. ब्लाऊजमध्ये 2 पार्ट बसवताना ओढाताण करायची नाही. एक म्हणजे बाहीची आणि दुसरी म्हणजे कटोरीची. कटोरी तुम्ही कुठल्या पण प्रकारची लावा, ती जोडताना अजिबात ओढाताण त्याला करायची नसते. नाहीतर खूप सगळ्या रिंकल्स तर पडतातच आणि त्याच्यात टाईटपणा पण येतो, त्यामुळे ते करायचं नाही. हलक्या हाताने अर्धा इंचचं मार्जिन घेऊन इथं मी बाही जी आहे ती जोडून घेतलेली आहे. आता जी काही एक्स्ट्रा बाही राहील ती आपल्याला क्रॉसमध्ये कट करावी लागते, तर ती मी करून घेते. आता इथं बॅकला मी सेंटर मार्क केला. पुन्हा आपल्याला ब्लाऊज साईडला चेक करायचं आहे किती एक्स्ट्रा आहे, किती कमी आहे. जे काही तुम्हाला कमी जास्त माप वाटत असेल ते लेवल करून घ्यायचं आहे आणि ब्लाऊज जोडायचा आहे असा. आणि आपल्याला साईडनं जर मार्जिन असेल, दोरे वगैरे निघले असेल तर ते कट करून क्लिअर करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, ब्लाऊज करायचा आहे उलटा आणि मग छातीचा चौथा भाग, कमरेचा चौथा भाग, बाहीचा अर्धा भाग ही 3 मापं टाकून ब्लाऊजचं फिटिंग करायचं आहे. या व्हिडिओमध्ये मी फक्त याचं पायपिंग दाखवलेलं नाही, तर पायपिंग शिकवलंय मी कसं करायचंय ते बघून तुम्ही करू शकता. पाठीमागच्या गळ्याची डिझाईन कुठलीही करू शकता. पुढचा गळा तुम्ही पलटी करून बनवू शकता, पेपर कॅनव्हास वापरू शकता, साधं पायपिंग करू शकता, काहीही करू शकता. अशा प्रकारे दोन्ही बाजूकडे एक शिलाई देऊन घेतलेली आहे.
आता करायचं आहे आपल्याला ब्लाऊजचं फिटिंगसाठी कमरेचा चौथा भाग घ्यायचा, लूजिंग ठेवायचं नाही, लूजिंग ठेवलं तर ब्लाऊज व्यवस्थित बसत नाही, कमरेमध्ये सांगते, हवं तर चेस्टमध्ये आपण ठेवू शकतो लूजिंग, बऱ्याच जणांना टाईट आवडत नाही। आता बघा बरोबर हुकपट्टी आईपट्टी बघून माप टाकायचे, आईपट्टीच्या बाजूकडे माप टाकते मी। छातीचा चौथा भाग इथे बाहीचा अर्धा भाग आहे तो 5.5 इंच आणि कमरेचा चौथा भाग आहे 7 इंच, ठीक आहे। अशा प्रकारे आपल्याला तिन्ही माप घ्यायची आहेत आणि बघा लाईन मार्क करून घ्यायची आहे, जोडायची आहे अशी शिलाई करून। याच्या साईडला एक्स्ट्रा 3 ते 4 शिलाई देऊन घ्यायच्या आहेत, जास्त नाहीत घ्यायच्या, 4 5 6 बऱ्याच जणांचं पाहिलेत खूप शिलाई घेतात त्याने ते खूप खराब दिसतात आतून ब्लाऊज, 2 किंवा 3 आणि त्याच्यामध्ये पण 1.5 इंचाचं अंतर असं ठेवून आपल्याला शिलाई द्यायची आहे। आता या बाजूकडे पण मी फिटिंगची माप टाकते, कमरेचा चौथा भाग 7 इंच, छातीचा चौथा भाग आहे आपला 8 इंच 8.5 इंच आणि बाहीचा दंड घेर आहे 5.5 इंच, ही तिन्ही माप घेतली आणि याच्यावर पण शिलाई देते। बऱ्याचदा प्रॉपर चौथ्या भागाने फिटिंग केला ब्लाऊज की तो टाईट होतो, त्यामुळे काय करायचं, नवीन कस्टमर असेल आणि फिटिंगचं माहीत नसेल कसं आहे ते, तर तुम्ही लूजिंग ठेवून फिटिंग करा आणि नंतर तुम्ही चेंजेस करून डायरेक्ट चौथ्या भागाचं पण फिटिंग करू शकता। अशा प्रकारे ब्लाऊज झालेला आहे माझा हा कंप्लीट। फक्त याचं पायपिंग आहे ते तुम्ही जसं मी शिकवलेलं आहे या अगोदरच्या क्लासमध्ये किंवा व्हिडिओमध्ये त्या प्रकारे तुम्ही करून घेऊ शकता। बघा इथे पूर्ण ब्लाऊज तयार झालेला आहे। फिटिंग करायच्या अगोदर जरी तुम्ही याचं पायपिंग केलं तरीही चालेल किंवा फिटिंग करून पायपिंग केलात तरीही चालेल, काही फरक पडत नाही त्याने। तर पूर्ण असं झालं आहे, याला मी छान असं इस्त्री करून घेईन आणि पायपिंग करून पण घेईन। हुकाई पट्टी एकदा चेक करायची आहे, उंची कमी जास्त असेल तर लेवल करून मगच त्याला पायपिंग करायचं आहे। तर ब्लाऊज कंप्लीट झालेला आहे, फायनल तुम्हाला दाखवते। अशा प्रकारे मी जे त्याला पायपिंग केलेलं दिसत आहे तुम्हाला ते अस्तरच्या कपड्याचं केलेलं आहे, आतमध्ये जे आपण अस्तर त्याला वापरलं त्या कपड्याचं मी केलेलं आहे याचं पायपिंग, ठीक आहे। तर फायनल आपला ब्लाऊज हा असा होतो, प्रॉपर फिटिंगला बसतो, फिनिशिंग पण मी तुम्हाला छान प्रकारे दाखवलेलं आहे। ब्लाऊज कसा वाटला कमेंटमध्ये सांगा, आवडला तर लाईक करा, शेअर करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। ऑनलाईन क्लास ची डिटेलमध्ये माहिती घेण्यासाठी दिलेल्या नंबरवर मला कॉन्टॅक्ट